बातमी आहे मतदार यादीमधील दोषाची। बहुचर्चित मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। मात्र निवडणुकांपूर्वीच विरोधकांनी दुबार मतदार आणि मतदार यादीतील घोळावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। अशावेळी मुंबईमधील मतदार यादी संदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यानुसार मुंबईमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त मतदार आहेत आणि त्यांच्यापैकी 4,33,000 मतदारांची एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी झाली आहे। तर एका मतदाराची तर 103 वेळा नोंदणी झाल्याची माहितीही समोर आली। दुबार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा नोंदणी झालेल्या मतदारांची एकूण आकडा हा 11 लाख इतका असल्याचं समोर आलंय। दरम्यान या संदर्भात मुंबई महापालिकेकडून पडताळणी केली जाणार आहे आणि 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे। दरम्यान मुंबईच्या माजी महापौरही दुबार मतदार विषयी बोलताना दिसतायत। किशोरी पेडणेकर यांनी मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव त्यांचं आलेलं आहे। तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ज्या युबीटीच्या नेत्या आहेत आणि त्यांचं नाव सुद्धा 2 वेळा मतदार यादीमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकीकडे दुबार मतदार तिबार मतदारांचा मुद्दा चर्चेत आले असतानाच आता पेडणेकरांचं नाव सुद्धा 2 वेळा असल्याची माहिती आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। सुस्मिता, काय सांगाल? माजी महापौरांचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये 2 वेळा असल्याचं कळत आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? मुंबईमध्ये तब्बल 11 लाखाहून अधिक दुबार मतदार आहेत। 4 लाख लोक असे आहेत की ज्यांचे एकापेक्षा अधिक वेळा, अगदी सर्वाधिक आपण जर विचार केला तर 103 वेळा दुबार मतदार झालेला एका व्यक्तीचे नाव आपल्याला पाहायला मिळतं आहे। तशा पद्धतीचे तब्बल 11 लाख लोक हे मुंबई शहरामध्ये आहेत। आणि सुस्मिता थोडंसं थांबवते मी। स्वतः किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। पेडणेकर ताई, काय सांगाल? तुमचंही नाव 2 वेळा यादीमध्ये आहे, तुम्हाला याविषयीची माहिती होती? नाही, मुळामध्ये जे कंटिन्यू आम्ही निवडणूक आयोगाने ज्या ज्या संस्थेला कामाला लावलं त्या लोकांनी नेमकं केलं काय? आमच्यासारखं श्रद्धा जाधव सारख्या वेल नोन असलेल्या लोकांच्या दुबारमध्ये नावं टाकतात। आम्ही विधानसभेला मतदान केलंय तेव्हा नाही, आता 11 लाख एका शहरामध्ये दुबार मतदार, बाकी सगळं वेगळंच आहे आणि हे सरळ फ्रॉड आहे। तुम्ही याविषयी काही तक्रार केली आहे का? मी आज सकाळी आमच्या वॉर्डमध्ये जाऊन माझा फॉर्म भरलाय आणि आम्ही सगळं लढतोय, करतोय। फक्त वरच्यानी कान उघडे ठेवून, सद्बुद्धी जाग्यावर ठेवून केलं पाहिजे। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल।